रियासती हुकूमत की गैर मुनसिफाना तालीमी पॉलिसियों के खिलाफ नांदेड़ में आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की स्टूडेंट विंग की जानिब से एहतजाजी धरने का इनेकाद किया गया। इस घंटानाद एहतजाज में हुकूमत की तालीमी पॉलिसियों पर शदीद तनकीदें की गई। मुजाहिरीन का कहना था कि भारतीय जनता पार्टी की क़यादत में महाराष्ट्र हुकूमत ने तालीम के शोबे को नज़रअंदाज कर दिया है। मुजाहिरीन ने इल्ज़ाम लगाया कि 14,000 से ज़ायद ज़िला परिषद स्कूलों को कम तादाद के बहाने बंद करने की साजिश की जा रही है और उन स्कूलों में आर्जी असातिज़ा की तकर्रुरी का फ़ैसला किया गया है। सरकारी टेक्निकल कॉलेजों में भी मुस्तकिल असातिज़ा की तकर्रुरी नहीं हो रही है, जबकि जो असातिज़ा मुकर्रर किए गए हैं इन्हें भी कई सालों से तनख्वाहें नहीं दी गई। इसके अलावा PhD करने वाले तलबा के लिए तहक़ीक़ाती स्कॉलरशिप भी बंद कर दी गई है, जिसे इंतखाबात के करीब आने पर बहाल करने का महज ऐलान किया गया है। मुजाहिरीन का कहना है कि हुकूमत को तालीम के शोबे में संजीदा इक़दाम करने की ज़रूरत है, वरना यह एहतजाज मज़ीद शिद्दत इख्तियार कर सकता है। मुजाहरे के दौरान हुकूमत के ख़िलाफ़ जमकर नारेबाजी की गई। मुजाहरे में कसीर तादाद में तलबा और नौजवानों ने शिरकत की। आज या ठिकाणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षातर्फे आमचे विद्यार्थ्यांचे जिल्हाध्यक्ष फैजल सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या युवकांच्या विविध प्रश्नांवर घंटानाद आंदोलन केलं। आम्ही हे घंटानाद आंदोलन करण्याचं कारण म्हणजे एकतर युवकांमध्ये बेकारीचं प्रमाण वाढत चाललं आहे, त्याचं कारण म्हणजे युती सरकारच्या माध्यमातून गुजरातमध्ये बरेचसे उद्योग व्यवसाय पळवले जात आहेत। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत सगळा शासनाने युती सरकारने खेळखंडोबा केलेला आहे। जिल्हा परिषदांच्या शाळेमध्ये साधा गणवेशसुद्धा वाटप करण्यात आला नाही विद्यार्थ्यांना। पटसंख्येअभावी साधारणतः राज्यामधल्या 14,000 शाळांना बंद करण्याचा घाट शासनाने केला आहे। जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये जवळपास सर्व शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्याचा घाट जो केला आहे। काही दिवसांतर असं वाटतं की प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अदानीची शाळा म्हणून बोर्ड लागेल। या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षांमध्ये सरळ थेट परीक्षांमध्ये शुल्क वाढवण्याचा जे प्रकार आहे, नीटची जी परीक्षा आहे मेडिकल एंट्रन्स एक्झाम, तिच्यामध्ये झालेला मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारामुळं महाराष्ट्रातील कितीतरी विद्यार्थी डॉक्टर होण्यापासून वैद्यकीय शिक्षणापासून वंचित झालेत। सारथीचं जे काही हे आहे विषय, ते सुद्धा हे महत्त्वाचे आहेत। विद्यार्थी काँग्रेसतर्फे आज आंदोलन घेतलेलं आहे नांदेड या ठिकाणी आणि मला वाटतं की आमचे अध्यक्ष फैजल सिद्दीकी, सर्वच पदाधिकारी आम्ही इथे उपस्थित आहोत पक्षाचे, शहरातले आणि ग्रामीण भागातले सुद्धा। मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी विद्यार्थ्यांच्या चळवळीमध्ये अग्रेसर होऊन पुढे होऊन आपले विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पक्षाचा दिलेला एजेंडा पुढे नेत आहेत। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुनील कदम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे घंटानाद आंदोलन करण्यात आलेले आहे। या भाजप प्रणित राज्य सरकारने गेल्या 2 वर्षापासून शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेले असंख्य निर्णय हे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्यासाठी निर्णय घेतलेला आहे। राज्यात पटसंख्येच्या नावाखाली हे सरकार 14,000 जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय करत आहे। या सरकारने जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा पण कंत्राटीकरणानुसार भरती करण्याचा पण निर्णय घेतलेला आहे। कंत्राटीकरणाच्या नावाखाली हे सरकार स्वतःच्या खिसे भरण्याचं काम हे सरकार करत आहे। म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे घंटानाद आंदोलन करून सरकारला जागे होण्यासाठी आंदोलन केलेलं आहे। आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं राज्य सरकारच्या विरोधात या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे, घंटानाद आंदोलन करण्यात आलेलं आहे। या सरकारला झोपेतून जागं करण्यासाठी आज विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं घंटा वाजून या सरकारला जागं करण्याचं काम आज या ठिकाणी करण्यात आले। मागच्या काळामध्ये अदानीच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या शाळांचं खाजगीकरण करून अदानीला ते सोपवण्याचं काम या राज्य सरकारनं केलेलं आहे। विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न असताना यांचं राजकारण कसं पुढे न्यायचं ह्याच या विचारामध्ये हे सरकार चालत आहे। अनेक विद्यार्थ्यांना आज बेरोजगारी विद्यार्थी शिकूनसुद्धा नंतरच्या काळामध्ये बेरोजगारीला सामोरं जावं लागत आहे। त्यामुळं या सरकारला जागा करण्यासाठी आज या ठिकाणी
घंटानाद आंदोलन करून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे.